नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण एकत्र जेवायला बसलेले आहेत. चक्क ऋषिकेश, सौमित्रा आणि सारंग, आता जानकी, ऐश्वर्या ह्या सगळ्याजणी जेवायला बसतात आणि त्यांना वाढत असतात. सगळ्यांना फारसा आनंद होतो कारण आज सगळं कुटुंब एकत्र आहे, ते पण छान आनंदात जेवत आहे. तेव्हा नाना खुश म्हणतात की ओवी बघितलंस का आपल्याला कोण वाढतं ते. त्यावरती ओवी तर खुश म्हणते की हो नाना, आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा नीट वाढावर का. ऋषिकेश म्हणतो की हो नीट वाढतो, सगळ्यांनी इतके छान असतात. जानकी ओवीला म्हणते की काय ग ए ओवी, बाबांना असं म्हणतात का. त्यांना मात्र खूप हसायला येत असतं. तेव्हा आता नाना खुश म्हणतात की हे बदललेलं चित्र बघून खरंच खूप बरं वाटलं बरं का. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की मीच म्हटलं की घरातील बायकांना आज थोडासा आराम द्यावा आणि आपण घरातील काम करावं म्हणून. त्यावरती सारंग म्हणतो की आम्हाला मात्र अडकवलं. त्यावरती आता जानकी म्हणते की काय सारंग भाऊजी. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, मला असं म्हणायचं होतं की जेथे कमी तेथे आम्ही या तत्वावर मात्र आम्ही हो म्हटलं. तेव्हा सगळेजण पुन्हा हसतात. आता सुमित्रा खुशत म्हणते की खरंच देवाच्या कृपेमुळे आज माझी अवंतिका वाचली, आपल्या सगळ्यांवरचं संकट टळलं. तेव्हा नाना म्हणतात की हो ना, ते मात्र खरं आहे, कारण आजपर्यंत मात्र जानकी प्रत्येक संकटातून मार्ग काढायची, यावेळेस मात्र ती जबाबदारी ऐश्वर्याने घेतली. तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की मी नवस बोलले होते, कारण अवंतिकाला सुखरूप घरी येऊन दे, मी चारधाम यात्रा करेल म्हणून. आता मात्र अवंतिका तर सुखरूप घरी परत आली आणि माझं यात्रा कंपनीशी बोलणं सुद्धा झालेलं आहे. तेव्हा आता आपण जाऊयात, नाना म्हणतात की जा ना मग तू. सुमित्रा म्हणते की मी एकटी नाही जाणार. तेव्हा नाना म्हणतात की हो का, जाऊयात मग. तेव्हा सगळेजण पुन्हा हसतात. तेव्हा जानकी म्हणते की आई मला काय वाटतं, मी काय म्हणते तुम्हाला की तुम्ही चारधाम यात्रेला जाण्या अगोदर मात्र आपण घरामध्ये एखादी पूजा ठेवूयात. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हो चालेल ना. तर लगेच ओवी म्हणते की आई मग मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला बोलू का. सगळेजण खुशून हसत असतात. तेव्हा जानकी खुशात बोलो असं म्हणते. ओवी म्हणते की आई तीर्थ प्रसाद वाटण्यासाठी तर मीच बसणार. सारंग तिला चिडतो, वाटायला की खायला बसणार तू. ओवी म्हणते की काका काय बोलतोस रे. आता सारंग म्हणतो की तसं नाही, कारण वाटायला म्हणून बसते आणि स्वतःच खातेस म्हणून म्हटलं. तेव्हा जानकी म्हणते की हो हे मी सुद्धा बघितलेलं आहे. अवंतिका हसते. अवंतिका म्हणते की भाऊजी तुम्ही बरोबर ओवीला ओळखतात. ओवी लगेच रुसून बसते. सारंग म्हणतो की ओवी अगं गंमत केली ग. जानकी म्हणते की अगं ते तुला चिडवतात. जानकी आता आईंना म्हणते की आई एक महत्वाचं काम आपलं राहून गेलेलं आहे आणि ते करावं तर लागेलच. तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारतो की काय झालं जानकी, काय बाकी आहे. तेव्हा जानकी म्हणते की अवंतिकाची चोरोटी भरण्याची बाकी राहिलेली आहे, ती मिस करून कसं चालेल बरं, ती पण भरूयात आई, चालेल ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो चालेल, आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपण मात्र यात्रेला जाऊयात. तेव्हा आता नाना म्हणतात की हो हो चालेल चालेल, आणि तेवढंच सारंग हळूच आईला म्हणतो की आई यात्रेमध्ये मात्र तू नानावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेव ना, कंटाळतील आणि यात्रा सोडून मध्येच घरी पळून येतील. त्यानंतर मात्र आता जानकी, आता सगळेजण खूपच हसतात, इतके हसू येते सगळ्यांना, जोरजोराने हसत असतात आणि आज सगळेजण खूप आनंदित आहे. त्यानंतर आता प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. जानकी आणि ऋषिकेश हे सुद्धा आपल्या रूममध्ये आलेले आहेत. ऋषिकेश गाढ झोपलेला आहे, परंतु जानकीला काही झोप येत नसते. अवंतिकाच्या सोबत आतापर्यंत जे काही घडलेलं आहे तर ते प्रत्येक गोष्ट तिला आता डोळ्यासमोर येत असते. जेव्हा अवंतिकावर गुंडांनी हल्ला केला होता आणि त्याच वेळेस अवंतिकाला एक गाडी मागून उडवण्यासाठी आली होती, आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा आता अचानक त्या नर्सने गोळी खायला दिली होती, हे सगळं काही आता जानकी विचार करत बसलेली असते. आणि त्यानंतर मात्र आता ती जेव्हा आगीमध्ये सापडलेली असते आणि ते सुद्धा क्षण जानकीला आठवतात. या सगळ्याचा विचार करून आता बाहेर येते, आणि आता बाहेर आल्यानंतर ती आता स्वतःला म्हणते की हे सर्व काय चाललेलं आहे, काहीच कळत नाही, किंवा मी काय करू. माझ्या घरावर मात्र एकामागून एक संकट येतात आणि जातात. तेवढ्यात आता जानकी खूपच टेन्शन मध्ये दिसत आहे. तर ऐश्वर्या समोरून येते. ऐश्वर्याला सुद्धा झोप येत नसते. तिचं लक्ष मात्र आता जानकीकडे जाते. जानकीची अवस्था ती पाहते. ऐश्वर्या जानकी जवळ येते आणि विचारते की झोप येत नाही का. तर जानकी म्हणते की नाही ना ग ऐश्वर्या, माझी तर झोपच उडाली. अवंतिकावर एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळेस हल्ले झालेले आहेत. नक्की हे हल्ले कोण करतं, आणि मला तर याची भीती वाटते की नक्की आता हे सर्व कोण करत असेल, आणि जे हल्ले तिच्यावर झालेले आहेत पुन्हा एकदा हल्ला झाला तर मग काय करायचं. ऐश्वर्या म्हणते की मला सुद्धा त्याच गोष्टीची भीती वाटते, आणि जेव्हा मी अवंतिकाला त्या अवस्थेत बघितलं मी खरंच सांगू शकत नाही की मी किती शॉक मध्ये होते. आणि हे बघ आता हे असं व्हायला नको ऐश्वर्या, आपल्याला काहीतरी करावं लागेल, असं होऊन नाही चालणार, आणि हे सगळं काही आपल्याला थांबवायला हवं. खरंच ऐश्वर्या मला सुचत नाही की मी नक्की
नक्की काय करू, यातून मी कसा मार्ग काढू, ते नक्की असं मी काय करू. जानकीला खूप टेन्शन येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. तेव्हा जानकी धक्क्यानेच ऐश्वर्याकडे बघत असते. ऐश्वर्या म्हणते की हे जे कोणी करत आहे, जे कोणी हे सर्व घडून आणत आहे, त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा म्हणून. त्यावरती जानकी विचारते की कसा, तर लगेच ऐश्वर्या म्हणते की सांगते नक्की काय करायचं आहे ते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जानकी ही अवंतिकाच्या जखमेवर आता मलमपट्टी वगैरे करत असते. अवंतिका म्हणते की वहिनी तुम्हाला सुद्धा दुखत नाही ना. तर जानकी नाही म्हणते. अवंतिका आता तिच्या जखमेला जे मलमपट्टी वगैरे करत आहे तेव्हा तिथे तिला झोंबत असतं, तिला त्रास होतो. तेव्हा जानकी म्हणते की हे पग हळूच करते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना अवंतिका, थोडक्यात वाचली तू, नाहीतर किती मोठा अनर्थ घडला असता बरं. तेव्हा आपल्या पाठीशी आहे अवंतिका म्हणून सर्व ठीक आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी देवाची कृपा तर होते. ऐश्वर्या मात्र तिकडे वेळेत पोहोचली म्हणून माझा जीव वाचला. वहिनी या सगळ्यातून मला कसं बाहेर पडावं तेच कळत नव्हतं. मी इतकी घाबरले होते. सौमित्र, आई, नाना, तुम्ही, दादा, ज्या सगळ्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर अचानक आले. खरंच मला आता असं वाटलं होतं की सगळं काही संपणार आहे. तेव्हा जानकी तिच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते की अवंतिका प्लीज असं बोलू नकोस, असं तोंडातून मात्र काही अभद्र बोलू नकोस, काढू नकोस. आणि अवंतिका तुला कळतं का मी काय म्हणते. आणि एक वाईट असे आठवण होती, त्यामुळे ही आठवण मात्र कायमची पुसून टाक. त्यावरती अवंतिका म्हणते हे सगळं काही मी विसरण्याचा प्रयत्न करेल, त्या आठवणी बुजवण्याचा प्रयत्न करेल, परंतु जे लोक मला मारण्याचा प्रयत्न करत आहे ते लोक मात्र आता आठवणी देतच राहतील. आणि त्यांचे जे काही प्लॅन आहे तर ते प्लॅन मात्र यावेळेस फसलेले आहेत. त्यामुळे यापेक्षाही ते आणखीन काहीतरी मोठा प्लॅन करतील. जानकी म्हणते की प्लीज अगं अवंतिका असं अभद्र बोलू नकोस ग, प्लीज तू वाचून सुखरूप आलेली आहे, त्यामुळे असं सुखरूप वाचून आली त्यामुळे असं काही बोलू नकोस प्लीज. तेव्हा आता जानकी तिला ऐश्वर्या आणि तिच्या प्लॅन बद्दल सर्व काही सांगते. अवंतिका तो प्लॅन ऐकत असते. त्यानंतर तेवढ्यात मात्र आता सौमित्र येतो. सौमित्र म्हणतो की अवंतिका ही गोळी घे. तेव्हा जानकी म्हणते की भाऊजी थांबा, कारण तिने अजूनपर्यंत काही खाल्लेले नाही, तिला ही सूप वगैरे घेऊन द्या आणि मग नंतर गोळी द्या. त्यावरती अवंतिका आता सौमित्रला विचारते की अरे सौमित्र, तुझी आज हेअरिंग होती ना कोर्टामध्ये. त्यावरती सौमित्र म्हणतो की मी माझी डेट पुढे ढकलण्यासाठी सांगितलेली आहे. अवंतिका विचारते की अरे का पण, अरे तू का गेला नाहीस. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की कारण माझी प्रायोरिटी तू आहेस. अवंतिका म्हणते की अरे हे बघ सौमी, तू असं जर वागलास ना, तू बरी होईपर्यंत मी कुठेही नाही जाणार, 24 तास तुझ्या सोबत असणार आहे, कळले ना तुला. आता हे बघ काही बोलू नकोस, मी 24 तास तुझ्या सोबतच असेल. आणि ते सूप मात्र तो जानकीकडून आपल्या हातात घेतो आणि दे वहिनी मी भरवतो माझ्या हाताने असं म्हणतो. तेव्हा जानकी खुश होत आता सौमित्रच्या हातामध्ये ते सूप देते. तेव्हा आता जानकी म्हणते की मी निघते, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आज संध्याकाळी आपण अवंतिकाची चोरोटी भरणार आहोत. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ, ऍक्च्युली कसं मला म्हणायचं होतं की मी काल काही बोललो नाही, पण अवंतिका अजून पूर्णपणे बरीच झालेली नाही, मग आपण इतकी घाई कशासाठी करतोय. तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी हे बघा मी समजू शकते, परंतु कसं आहे की आपल्या अवंतिकाला मात्र 2 महिने पूर्ण झालेले आहेत. 3 महिने पूर्ण होण्याच्या अगोदर चोरोटी भरायची असते. तर आई आणि नाना सुद्धा 4 धामाच्या यात्रेला जाणार आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मग आपण हे सगळं कार्यक्रम कधी करणार आहोत बरं. म्हणून म्हटलं की आज सगळेजण आहेत, मग आजच करून टाकूयात. त्यावरती सौमित्र म्हणतो की ठीक आहे, असं जर असेल तर ठीक आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बायकोची काळजी घेईलच मी, ते सगळं काही खा, औषध वेळेवर घे, आले मी असे बोलून आता जानकी म्हणते की जर अवंतिका तुला काही हवं असेल. तेव्हा मात्र आता जानकी तेथून बाहेर येते आणि आता सौमित्र आपल्या हाताने अवंतिकाला सूप वगैरे भरवतो. अवंतिका खूप खुश होत मस्त आहे असं म्हणून आता ताव मारते. त्यानंतर जानकी बाहेर येते आणि आई आणि नाना बाहेरच बसलेले असतात. तेव्हा जानकी आता आईंना म्हणते की आई हे बघा, मी सौमित्राशी बोलून आले आणि सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांच्याशी दोघांशीही बोलून आले आणि त्यांना सांगितलं की संध्याकाळी चोरोटीचा कार्यक्रम आहे, तयार झालेले आहेत. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की हो ना, बरं झालं. सुमित्रा म्हणते की हो तयारी कर, तर जानकी म्हणते की हो आई. त्यानंतर जानकी म्हणते की आई आणि नाना मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं होतं, आपण चोरोटीचा कार्यक्रम करतोय आणि घरातील जवळचीच माणसं बोलवतोय, आपण आता ऐश्वर्याच्या आई वडिलांना म्हणजे सायजी काकांना आणि कावेरी काकूंना बोलवूयात का. तेव्हा आता आई आणि नानांना तर धक्का बसतो, परंतु सुमित्रा म्हणते की खरं तर मी तुला सांगते, हे मात्र तू सौमित्राशीच बोल, सौमित्रालाच विचार. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही म्हणजे आई, घरातील मोठ्यांना अगोदर विचारावं असं वाटलं आणि सौमित्र भाऊजींचं टेन्शन घेऊ नका, मी समजेल ना त्यांना काय समजायचं आहे ते, पण
तुम्ही सांगा. आता सुमित्रा काही बोलत नाही. सुमित्रा शांत बसते. तर नाना विचारतात की काय झालं सुमित्रा, तू एकदम अशी गप्प का झालीस? सयाजीचा स्वभाव कसा आहे तो तर तुला ठाऊक आहे. आणखी मात्र त्यांना बोलवायचं म्हणते, म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, त्यामुळेच ती बोलवत असेल. आणि आता नाना ही जानकीला म्हणतात की जानकी तू जे काही करशील ते योग्यच करशील याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आता जानकी खूपच खुश होते आणि नानांना थँक्यू सो मच म्हणते, तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल. आणि जानकी आता खुश होत आईंना म्हणते की आई मी त्यांना बोलवते आणि मी आता सयाजी काकांना कॉल करते आणि त्यांना सांगते. तेवढ्यात आता सयाजीच्या मोबाईलवर आता जानकीचा कॉल आलेला आहे आणि जानकीचा कॉल बघून आता सयाजीराव म्हणतो की जानकी ही कशासाठी मला फोन करत असेल बरं. पण मात्र आता सयाजी फोन उचलतो तर जानकी खुश होत म्हणते की हॅलो सयाजी काका. जानकी बोलते. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो बोल ना, तू कशाबाई फोन केलेला आहे. जानकी म्हणते की तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे. अवंतिका आई होणार आहेत आणि तिच्या चोरोटीचा आम्ही कार्यक्रम करणार आहोत. त्यातील सगळ्यात जवळच्या माणसांना बोलवायचं आहे म्हणून तुम्हाला कॉल केलेला आहे आमंत्रण देण्यासाठी, तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अवंतिकाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही नक्की यायचं आहे. मी आणि कावेरी काकू दोघांनी सुद्धा यायचं आहे. तेव्हा आता सयाजी लगेच जानकीला म्हणतो की तू आता काय बोललीस, जवळची माणसं आणि आम्ही जवळची माणसं आहोत का? तुमच्या जवळची माणसं आम्ही कधीपासून झालोत. ए बाई असं माझा विश्वास बसणार नाही, असं काही पण बोलू नकोस. तेव्हा आता जानकी म्हणते की काका तुम्ही असं का करतात, तुम्ही तर खरंच आमच्या जवळची माणसं आहात, ऐश्वर्याचे आई बाबा आहात आणि आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम आदर काळजी सगळं काही आहे. तेव्हा सयाजी म्हणतो की बास कर सगळं काही बोलणं, जास्त बोलू नकोस. तुमचं प्रेम आदर मान सन्मान सगळं काही मी बघतोय, गेले कित्येक वर्षापासून बघतोय, खूपच वर्ष झालीत. तुम्ही तर खरंच खूपच प्रेम करतात आणि खूपच माणसांना धरून ठेवतात, माणसांना सुद्धा खूपच प्रेम देतात. म्हणून सयाजी मुद्दाम आता हे जानकीची उडवत असतो. खरंच माणसांना खूपच माणुसकी पण देतात, त्यामुळे पुढे काय आहे ते बोल. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा सयाजी काका, गेल्या काही वर्षापासून काय झालेलं आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि कशामुळे तुम्ही आता आम्ही हे सगळं वागलो तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. जाऊन द्या ना काका, झाल्या गेल्या गोष्टी आहे ते कुरवाळत बसू नये, नाहीतर आपली मन कधीही एकत्र नाही येणार. आणि हे बघा मनामध्ये तुम्ही काही ठेवू नका, हवं तर मी तुमची माफी मागते, पण हे बघा सयाजी काका तुम्ही आणि कावेरी काकू नक्की यायचं आहे. आणि तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या जानकीला खुणावते आणि फोन माझ्याकडे दे म्हणते. तेव्हा लगेच जानकी आता ऐश्वर्याकडे फोन देते. ऐश्वर्या मात्र फोन आपल्या हातात घेते आणि म्हणते की डॅडा मी बोलते. तेव्हा आता सयाजीराव रागानेच म्हणतो की बोल ना ऐशू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, मी जे काही तुम्हाला सांगत आहे, म्हणजे जानकी तुम्हाला जे काही बोलवत आहे, प्लीज तुम्ही ते ऐका. आजचं सगळं काही विसरून जा, सगळं काही विसरून मात्र तुम्ही येथे परत यावं असं मला सुद्धा वाटतं, माझी सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही या ना, मी सुद्धा येथे यावं, मॉमने सुद्धा येथे यावं. आय नो मला कळतं मागच्या वेळेस मी तुम्हाला ब्लॅकमेल केलं होतं, त्यावेळेस मात्र डॅडा हे बघा माझ्याकडे कोणताही असा पर्यायच नव्हता हे करण्या व्यतिरिक्त. आणि डॅडा हे बघा मी तुम्हाला आज विचारते, तुम्ही मला माफ केलेला आहे ना? किंवा आता सयाजीराव तोरेतच असतो. ऐश्वर्या पुढे म्हणते की डॅडा तुम्ही जर आलात तर मी समजेल खरंच तुम्ही मला माफ केलं म्हणून. ती डॅडाला खूप काही समजावते आणि फोन ठेवते. तेव्हा आता सयाजीराव मात्र तोऱ्यातच असतो आणि तो मात्र तोऱ्यातच आता पाहत असतो. त्यानंतर आता चोरोटीच्या कार्यक्रमाची सर्व काही तयारी सुरू होते. सगळेजण खूप छान तयार होतात. सगळ्यांनी मात्र आता नवीन साड्या वगैरे नेसलेले असतात आणि सगळेजण आता छान इतके तयार होऊन तेथे बसलेले आहेत. अवंतिकाची आता इतकी म्हणजे मस्त तयारी त्यांची सुरू असते. जानकीची लगबग सुरू असते आणि ऐश्वर्याची सुद्धा. ऐश्वर्या सगळी काही तयारी करत असते आणि बघा सगळं व्यवस्थित आहे का असं विचारते. ऐश्वर्याची लगबग सुरू असते आणि तेवढ्यात आता सयाजीराव तेथे येतो. ऐश्वर्या पाहतच असते. सयाजीराव दरवाजात उभा असतो. सगळेजण मात्र आता सयाजी काकांकडे पाहत असतात. सगळेजण सयाजी काका आणि कावेरी काकू यांच्याकडे पाहतच असतात. कावेरी काकू आता ऐश्वर्याकडे बघून हसतात, खुश होतात, परंतु सयाजी काका मात्र आता तोऱ्यातच असतो. तेव्हा ऐश्वर्या खुश होत म्हणते की डॅडा, आणखी खुश होत म्हणते की सयाजी काका या ना. ऐश्वर्या म्हणते की डॅडा. तेव्हा आता सयाजी काका आणि लगेच ऐश्वर्याला घट्ट मिठी मारतात. ऐश्वर्या खुश होत थँक्यू असं म्हणते. सगळ्यांना फारच आनंद होतो कारण सयाजी काका आलेले आहेत म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की सयाजी काका आणि कावेरी काकू आमच्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही येथे आलात, खरंच खूप बरं वाटलं. तेवढ्यात सौमित्र बाहेर येतो. सौमित्र रागाने म्हणतो की हे सर्व इथे काय करतात. तेव्हा आता सौमित्र असं म्हटल्यानंतर सर्वजण धक्क्यानेच मात्र आता सौमित्रकडे बघत असतात. तर ऐश्वर्याला वाईट वाटतं. सगळ्यांचे चेहरे मात्र आता खाली पडतात आणि सगळेजण सौमित्राकडे बघत असतात. तेव्हा मात्र आता सौमित्र रागानेच पुढे येतो आणि जानकीला विचारतो की यांना कोणी बोलवलं. तेव्हा आता सगळेजण पुन्हा धक्क्याने पाहत असतात. त्यांनी ज्यांना दारातून हाकलून द्यायला हवं त्यांचं तू स्वागत करते का. सौमित्राला फारच राग आलेला असतो. सयाजी काकाला तर फारच राग येतो. सयाजी काका रागाने सौमित्राकडे बघत असतो. तेव्हा ऐश्वर्या सयाजी काकांचा हात धरून त्यांना शांत करत असते. तेव्हा मात्र जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी पाहुणे आलेले आहेत, तुम्ही प्लीज शांत बसा. आता सौमित्र ऐकायला तयारच नसतो. सौमित्र म्हणतो की मला काही
शांत वगैरे नाही बसायचं आणि मला एक गोष्ट सांग की यांना कोणी बोलवलेलं आहे. आता जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी मीच बोलवलेलं आहे, ते पण नाना आणि आई यांना विचारून बोलवलेलं आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की पण का बोलवलं, काय गरज होती त्यांना बोलवण्याची. तेव्हा अवंतिका लगेच पुढे येते आणि सौमित्रला समजायला प्रयत्न करते. सौमित्रला म्हणते की प्लीज तू शांत हो. हे बघ सौमी शांत हो, आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. पहिल्यांदा आपण आपल्या बाळासाठी काहीतरी करतोय, आई वडील म्हणून हा दिवस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपल्या इतक्या महत्वाच्या दिवशी याची चिडचिड तू प्लीज करू नकोस. आणि असं करून कसं चालेल बरं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मला तेच म्हणायचं आहे की असं इम्पॉर्टंट दिवशी मात्र सयाजी काका या माणसांची येथे गरज काय आहे. ते आपल्यावर किती जीवावर उठलेले आहेत. अवंतिका त्यांच्यामुळे तुझ्या जीवावर इतकं मोठं संकट आलं होतं आणि तू कशाला त्यांची पाठीराखा बनतेस. त्यांना प्लीज येथे बोलावू नकोस. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे प्लीज सौमित्र शांत हो, आपण शांतपणे नंतर बोलूयात. आजचा दिवस मात्र आता खरंच आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो सोडून दे सगळं काही राग वगैरे. प्लीज आजच्या दिवस मात्र तू शांत राहा, स्पेशल ठेव प्लीज, तू रागवू नकोस प्लीज. अरे प्लीज सौमित्र. तेव्हा आता अवंतिका खूपच सौमित्रला समजावते आणि सौमित्र मात्र आता अवंतिकाचं ऐकून शांत बसतो. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा आता मात्र आपल्याला अवंतिकाची चोरोटी भरवायची आहे, आणखीन उशीर व्हायला नकोय. चल बरं अवंतिका चल बस. तिला हाताला धरून आता अवंतिका तेथे बसवते. जानकीची लगबग सुरू होते की चला आई ओटी भरायची आहे, तयारी सुरू करा. आणि चला कावेरी काकू या बरं पुढे ओटी भरायची आहे. चला आता पासून आपण सुरुवात करूयात. चला बरं लवकरात लवकर. आता सुमित्रा पुढे येते आणि अवंतिकाला मस्त ती औक्षण वगैरे करते. अवंतिका खूपच खुश असते. तेव्हा अवंतिका मात्र आता खूपच खुश असते. सुमित्रा तिचा औक्षण वगैरे करून दृष्ट काढते आणि सगळे काही आता खूप खुश वातावरण झालेलं असतं. सगळेजण खूप आनंदित आहे आणि अवंतिकाच्या चोरोटीचा कार्यक्रम अगदी छान असा आनंदाने पार पडत आहे. त्यानंतर आता कावेरी काकू पुढे येतात. कावेरी काकू सुद्धा खूप खुश होत अवंतिकाचं आता औक्षण करतात. त्यानंतर मात्र आता जानकी सुद्धा तिचं छानच औक्षण करते, तिची दृष्ट वगैरे काढते आणि तिला प्रेमाने जवळ घेते. त्यानंतर ऐश्वर्या सुद्धा आता अवंतिकाची दृष्ट वगैरे काढून तिचं औक्षण करते, हळदी कुंकू लावून तिची ओटी भरते आणि तिच्यासाठी तिने मस्त आता खीर बनवलेली आहे आणि तिला म्हणते की अवंतिका स्पेशल तुझ्यासाठी मी मस्त खीर बनवलेली आहे, तू प्लीज खाऊन घे, तुला म्हणजे खूपच आवडते ना खीर. त्यावरती अवंतिका म्हणते की अहो हे बघ ना ऐश्वर्या, खाईन ना मी, नंतर नक्की खाईल, आता मला खरंच नाही भूक. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की अगं प्लीज तुझ्यासाठी स्पेशल बनवलेली आहे. त्यानंतर जानकी म्हणते की अवंतिका अगं तुझ्यासाठी तिने इतकं प्रेमाने खीर बनवली, तुला आवडते तर खा ना थोडीशी. मित्रा म्हणते की अगं तोंड गोड कर. तेव्हा सौमित्र म्हणतो की सौमित्र पाहतच असतो. सारंग म्हणतो की अहो वहिनी घ्या ना, एक चमचा तरी घ्या ना. तेव्हा आता अवंतिका एक चमचा खिरीचा घेते. ऐश्वर्या खुशत विचारते की काय ग अवंतिका कशी आहे. अवंतिका म्हणते की खूपच छान, खूपच मस्त आहे. अवंतिका खीर खात असते, सौमित्र फक्त पाहत असतो. त्याच वेळेस आता अवंतिका जेव्हा खीर खाते परंतु तिला चक्कर यायला सुरुवात होते, तिला चक्कर येत असते. सगळ्यांना मात्र अवंतिकाकडे बघून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अवंतिका म्हणते वहिनी बाद झालं. आता जानकी म्हणते की नसेल जात तर राहून दे. ऐश्वर्या म्हणते की नंतर खा. तेवढ्यात अवंतिकाच्या ओटीमध्ये जे काही आता ओटीचं सामान आहे तर घाईने ऐश्वर्या आणि जानकी ते बाजूला घेतात. तेव्हा आता जानकी विचारते की अवंतिका काय झालं, कारण अवंतिकाला चक्कर येत असते. अवंतिकाचा चेहरा वगैरे बघून मात्र आता सौमित्राला फारच राग येतो. तेव्हा आता अवंतिकाला खूपच कसतरी व्हायला सुरुवात होते. अवंतिकाला कळ यायला सुरुवात होते. आता तिला मळमळ होत असते, उलट्या होत असतात. तेव्हा आता सगळेजण खूप घाबरतात की अवंतिकाला नक्की काय झालं असेल. सगळ्यांचा एक आता अगदी गडबड गोंधळ उडालेला असतो. अवंतिकाला खूपच त्रास व्हायला सुरुवात होते. सगळेजण धक्क्याने पाहत असतात की अवंतिकाला काय झालं असेल. सौमित्राला तर आता भलताच राग येतो आणि जानकी विचारते की अवंतिका काय झालं, तुला काय होतं. सगळे आता घाबरून जातात. अवंतिका धावतच आत जात असते, तिला उलट्या होतात. तेवढ्यात आता जानकी म्हणते की अवंतिका काय झालं, अगं थांब ना, काय होतं. ते सगळेजण आता अवंतिका करत असतात. सगळ्यांना मात्र एक प्रकारचं खूपच टेन्शन येतं की नक्की अवंतिकाला काय झालं असेल. सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. अवंतिकाला काय अचानक झालं असेल, खीर खाल्ल्यानंतर अवंतिका असं का करत असेल. तिला उलट्या, मळमळ आणि कळायला का सुरुवात होते, कुणाला काहीच कळत नसतं. सगळेजण मात्र पूर्णपणे घाबरून जातात की अवंतिकाला नक्की काय झालेलं आहे. आणि तेवढ्यात आता ऋषिकेशला तर फारच टेन्शन येते. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सौमित्र हा लगेच अवंतिकाच्या खिरीमध्ये काहीतरी ऐश्वर्याने मिक्स केलेला आहे म्हणून किचनमध्ये आता येतो आणि किचनमध्ये आता तो सगळीकडे शोधत असतो. आणि किचनमध्ये आल्यानंतर आता त्याला तेथे एक विषाची बॉटल सापडते आणि तो सगळ्यांच्या समोर ती बॉटल घेऊन येतो आणि म्हणतो की मला 100% पूर्ण खात्री आहे की आता अवंतिकाच्या खिरीमध्ये ऐश्वर्याने नक्की हे मिक्स केलेलं आहे. तर आता हे सर्व काही आरोप ऐकल्यानंतर ऐश्वर्याला फार मोठा धक्का बसतो. आता सारंगला फारच राग येतो. सारंग लगेच म्हणतो की म्हणे काय बोलतोस तू, काय
पुरावा आहे रे तुझ्याकडे, म्हणतो ऐश्वर्याने हे सर्व केलेलं आहे. लगेच आता सौमित्र म्हणतो की ही बॉटल बघ. सारंग त्याच्या हातातील बॉटल हिसकावून घेतो. सौमित्र म्हणतो की याचा अर्थ असा होत आहे पॉइझन मात्र ऐश्वर्याने खिरीमध्ये मिक्स केलेलं असणार. मात्र आता लगेच जानकीला फारच राग येतो. जानकी म्हणते की म्हणजे तू आता शेवटी कितीही आहे ती बदलणार नाहीस. शेवटी तुला कितीही तळलं, तुपात तळलं, कारल्यामध्ये तळलं, ते कारलं कितीही अगदी साखरेत जरी मिक्स केलं तरी सुद्धा ते कडूच राहतं. म्हणून आता जानकी ऐश्वर्याच्या सनकने कानामागे देते. सगळ्यांना मात्र एक फार मोठा धक्का बसतो. आता ऐश्वर्या रडतच मात्र जानकीकडे पाहत असते. तर मित्रांनो, आता नक्की हा प्लॅन काय असेल, नक्की ह्या प्लॅन मागे जानकी, ऐश्वर्या, अवंतिका यांचा काय उद्देश असेल हे बघायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.